नरपते यार या ठिकाणी मी आहे ना आत्ता आहे ना जो आहे तो हापेश्वर मंदिर आहे. हापेश्वर मंदिराच्या ह्या ठिकाणी आहे. तर हे भोलेनाथांची आहे ना सर्वात मोठी हापेश्वर या ठिकाणी आहे ना मूर्ती आहे. हे आपल्याला गुजरातमध्ये आहे ना गुजरातमधले आहे ना लाचचं गाव आहे आणि हे उत्तर तटावरती आहे. उत्तर तटावरती आहे. दक्षिण तटावरून उत्तर तटावरती आले परिक्रमा. आपल्याला इथे एक आश्रम आहे आणि ह्या आश्रमात आपण काल आलेलो. आज काल आपण एक रात्री विश्रांती घेऊन सकाळी आपण आपल्या परिक्रमेचे शूलपाणी या जंगलात जाणार आहे आणि आपण भगवान सूर्यदेवाचंही दर्शन घेतलं आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला आहे ना 12 ज्योतिर्लिंगांचे आहे ना दर्शन आहे. 12 ज्योतिर्लिंगांच्या आहे ना इथे आहे ना लिंग स्थापन आहे. आणि हे जे हापेश्वर हे मंदिर होतं ते नर्मदाच्या आहे ना बरोबर नर्मदा किनारी आहे. आणि हे आपल्याला आहे ना या ठिकाणी आहे ना सर्व जे 12 ज्योतिर्लिंग आहे ते 12 ज्योतिर्लिंग आहे हे घृणेश्वर आहे. ओम नमः शिवाय. हे जे आहे हे घृणेश्वर आहे. घृणेश्वर, रामेश्वर, हे पण या ठिकाणी आहे ना रामेश्वर आहे. हे रामेश्वर मध्ये या ठिकाणी रामेश्वर आपण जे हे जे नागेश्वर हे पण या ठिकाणी आहे ना नागेश्वर आहे. परत या ठिकाणी आपल्याला जेवढे आहे ना 12 ज्योतिर्लिंगांचे आहे ना दर्शन आहे. त्र्यंबकेश्वर, हे त्र्यंबकेश्वर आहे. हे त्र्यंबकेश्वर. याच ठिकाणी आपल्याला आहे ना हनुमंतराय, केदारेश्वर, हे पहा केदारेश्वर. तसंच या ठिकाणी आपल्याला आहे ना आपण जे ना सोमनाथ आहे, भीमाशंकर आहे, हे सर्व जे आहे ना सर्व ह्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंग आहे. तर ह्या ठिकाणी जेवढे आहे ना मंदिरं आहेत ना सर्व मंदिरं आहेत ना वेदेश्वर, भीमाशंकर, वेदेश्वर, वैद्यनाथ. हे बघा हे वैद्यनाथ आहे. वैद्यनाथ, भीमाशंकर. या ठिकाणी आपल्याला भीमाशंकर आहे. हे पहा हे भीमाशंकर. तसंच या ठिकाणी आपल्याला आहे ना भीमाशंकर, सोमनाथेश्वर, नरपदे. याच ठिकाणी ना आपल्याला महाकालेश्वर आहे. महाकालेश्वर उज्जैन. हे मंदिर आहे. महाकालेश्वर, सोमनाथेश्वर. परत ह्याच ठिकाणी आपण आहे ना जे आहे ते ह्याच्या मूर्ती आहे. हे बघा ह्याची तीर्थ आहे. हे इथं आहे ना ही जी मूर्ती आहे ती आपली राम लक्ष्मण सीता. आणि हेच तुम्हाला सांगतो इथे आहे ना आपल्या आहे ना कलहंस ऋषी भगवान यांनी हे तपस्वी ठिकाणी हे कलहंस ऋषी भगवान यांचं तपस्वी ठिकाणी तपस्वी आहे. तपस्वी स्थळ आहे. आणि हे जे तुम्हाला आहे ना हे जे झाड दिसतं आहे ना हे वडाचं झाड आहे. हे वडाचं झाड आहे बघा. याला आहे ना खाली आहे ना मुळ्या वगैरे आहे ना खाली कशा आहेत हे डायरेक्ट याच्यावरती वर आणून आहे तिकडून म्हणजे आहे ना हे ज्यावेळेस आपले पाण्यामध्ये गेलो होतं ना हे सोमनाथेश्वर हापेश्वर त्यावेळेस आहे ना
हे झाड तिकडून इकडं आणलं होतं, छोटं झालं होतं, हे सर्वात मोठं झालं आहे बघा. आता त्याला आहे ना खाली तसंच आणून इकडं टेकवलं आणि एवढं मोठं झालं. हे जे आहे हे तुम्हाला हे बघा सोमनाथेश्वर दिसणार नाही आहे. ते लाईट अजून मंदिर खोललं नाही. आणि ह्याच ठिकाणी आपण जे आहे ना पाहतोय ते हे पहा, जे अंबे माता. आणि हे जे दर्शन घेऊन मी आहे ना आजच्या परिक्रमेची सुरुवात करत आहे. आज आहे ना हे लाचचं गाव आहे. आता मी आहे ना ह्या ठिकाणावरून शूलपाणी जंगलामध्ये जाणार आहे. आणि आज या ठिकाणावरून शूलपाणी जंगलाची माझी सुरुवात आहे. मी 2-3 दिवस शूलपाणी जंगलात आहे. आणि हे मंदिराचा सर्व परिसर आहे ह्या ठिकाणचा. हा सर्व परिसर आहे, हे मंदिर आहे. हे सर्व परिसर हे मंदिर आहे. या ठिकाणी मी राहिलेलो आणि आता मी माझ्या परिक्रमेची सुरुवात करणार आहे. नर्मदे